महाराष्ट्र के पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने अस्पताल हादसे पर दुख जताते हुए जांच के आदेश दिए हैं। उन्होंने कहा कि लापरवाही मिलने पर दोषियों पर सदोष मनुष्यवध का केस दर्ज होगा। साथ ही ओबीसी मांगों और राजनीतिक मुद्दों पर सरकार पूरी गंभीरता से काम कर रही है, ये भी बताया। हे सांगतो की जिथे फायर एक्सटिंग्विशर असतात किंवा तिथे फायरचे सिलेंडर असतात याचं योग्य मेंटेनन्स झालं की नाही, त्यामध्ये जे वॉल्स असतात वर लावलेले, जे वायू गळती झाल्याबरोबर ते वॉल सुरू होतात, ते वॉल का सुरू झाले नाही, जे आपण छताला लावतो पाण्याचे फवारे, कारण त्यांचा जसा स्मेल गेला तसं ते सुरू होतात. हे सर्व तांत्रिक बाबी आहे. यामुळं ते मेंटेन केले की नाही, ते केव्हा लावले होते, ते का कुठल्या कंपनीने लावले, काय केलं, साऱ्या गोष्टी आहे. अशा वेळी तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. जर एखाद्या वेळी तांत्रिक पद्धतीने कुठल्या अधिकाऱ्यांनी चूक करून ते चुकीचे लावले असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर चुकीचे लावले असेल किंवा मेंटेन करताना चूक झाली असेल, अशा घटना तर सदोष मनुष्यवधाच्या आहे. याच्यात काही कॉम्प्रोमाइज नाहीये. पण नेमकं घटनेच्या मुळात जावं लागेल. भंडाऱ्यामध्ये घटना झाली होती, आम्ही सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले होते. याच्यातही जावं लागेल, पण एकदा चौकशी करून जावं लागेल. ते बघावं लागेल 2022चं काय झालं. पण या घटनेत मात्र मी स्वतः 5 वाजतापासून चेक करतोय. 4-5 गोष्टी पोलिसांनी आढळल्या आहे. पोलीस यात कसून चौकशी करताय. आमचे तिथले सीपी तिथे बसवून बसलेले आहे. तांत्रिक यंत्रणा तिथे पोहोचत आहे. यामध्ये जर सदोष कोणी व्यक्ती आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, अधिकारी आहे, जो असेल तो, शेवटी 3 मुलं जाणं हे काही शोभण्यालायक नाही आम्हाला, कुणाला, तुम्हालाही नाही, मलाही नाही. त्यामुळं सदोष मनुष्यवध आहे का हे त्या ठिकाणी बघावं लागेल. कारण सदोष जर असेल, त्यातून झालं असेल तर मात्र याच्यातून आम्ही कारवाई करू. नाही, मोर्चा काढण्याचे, आंदोलन करण्याचे सर्वांना लोकशाही पद्धतीने अधिकार आहे. त्यांच्या मागण्या ते मागतील. शेवटी संविधानाने प्रत्येकांना आपापले अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळं त्यांचं काही ओबीसी संघटनाचं म्हणणं असेल तर माझी कॅबिनेट सब कमिटी आहे, मी ऐकून घेईल. पण अजून तरी कुणाकडनं मला हे आलं नाही. मागच्या वेळी आले होते 4-5 निवेदन, स्वतः हाकेला मी बोललो होतं कॅबिनेट सब कमिटीमध्ये. अजूनही काही ओबीसी संघटनांनी मला या ठिकाणी कॅबिनेट सब कमिटीचे 2-3 निवेदन आले आहेत. माझ्याकडे 2-3 निवेदन आले. मी कॅबिनेट सब कमिटी घेणार आहे. कॅबिनेट सब कमिटी समोर त्यांना बोलवणार आहे. पण अजून काही निवेदन त्यांनी दिले तर मी सुद्धा कॅबिनेट सब कमिटी समोर या सर्व निवेदनकर्त्यांना बोलवून शासन म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची जी जबाबदारी आहे गव्हर्नमेंटची, ती आम्ही पार पाडणार आहे. इकडे विखे पाटील साहेब मराठा समाजाच्या लोकांचं म्हणणं ऐकून घेतील. मी या ठिकाणी ओबीसी संघटनांचं म्हणणं ऐकून घेईल. कारण या महाराष्ट्रातल्या 353 जातीचा, 18 पगड जातीचा ओबीसी समाज, त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. प्रत्येक समाजाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचंही म्हणणं ऐकून घेणं आवश्यक आहे. मागच्या वेळी कुंभार समाज आणि वडार समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. आता या ठिकाणी मला 7 निवेदन पुन्हा आले, त्यांचंही म्हणणं ऐकून घेणार आहे. आणि ते म्हणणंच ऐकायचं नाही, निर्णय करावे लागतील. ते निर्णय आम्ही करणार आहे. काहीचं म्हणणं असं आहे की आम्हाला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी जी काही आकडेवारी आमची आहे त्या हिशोबाने आम्हाला राज्याचं अनुदान मिळत नाही, अशी मागणी आहे. अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा विचार आमचा आहे. काँग्रेस पार्टी जी पद गेली आहे देशामधून आणि काँग्रेस पार्टीचा जनाधार खसकलाय, हा जनाधार अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षीय राजकारण कसं होईल किंवा पक्षाला या ठिकाणी कसं वाचवता येईल आणि पक्षाला वाचवताना युवकाचा वापर कसा करता येईल, याचा हा प्रयत्न राहुल गांधीचा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जे काही काल संवाद केला तो दिशा देणारा होता. विकसित महाराष्ट्र, विकसित भारताची नवी दिशा देणारा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केला. पण राहुल गांधीचा प्रयत्न हा राजकीय आहे. त्यांना यातून राजकारण करायचं आहे, आपला पक्ष मजबूत करायचा आहे. दुर्दैवाने एखाद्या पक्षाला अशी वेळ येतं की युवकांना हातात घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीचं युवकाच्या मनात संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी आपली संस्कृती विरासत बद्दल वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करून माथे भडकवण्याचा प्रयत्न विद्यार्थ्याचा, युवकांचा होते आहे. हे दुर्दैव आहे. तुम्ही युवकाचे संमेलन घेतले पाहिजे. त्यांना या देशाची विरासत, संस्कृती, सन्मान, आता हा कुठला सन्मान आहे, ह्या काय मार्गदर्शन करणार तुम्ही की आम्ही वंदे मातरमचे 2च कडवे म्हणणार, हे विद्यार्थ्यांना तुम्ही सांगणार आहे, युवकांना तुम्ही सांगणार आहे? युवकांना हे सांगणार आहे का हे राहुल गांधी की आम्ही 2च कडवे म्हणू?
वंदे मातरमचे 2 कडवेच म्हणायचे, हा काँग्रेस पार्टीचा आग्रह, हा ठराव हे विद्यार्थ्याला सांगणार, हे युवकाला सांगणार का? आणि त्यामुळं राहुल गांधीचं आंदोलन हे केवळ जे विद्यार्थ्याची जे गुंज वगैरे आहे ते गुंज त्यांची नाही, विद्यार्थ्याची गुंज नाही, ही राहुल गांधीची गुंज आहे पुन्हा सत्तेमध्ये येण्याकरता. त्यामुळं याला काही तथ्य नाही आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेले कार्यक्रम हे विकसित महाराष्ट्र करता आहे, नवी दिशा देण्याकरता आहे. एआयच्या माध्यमातून जग कसं विकसित होते आहे, आपण कसं विकसित झालं पाहिजे याकरता आहे. आणि त्यामुळं आम्ही जे करतोय ते सरकार म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि कुणा संघटनेने अजून काही कार्यक्रम घेतले, मुख्यमंत्री गेले, ते या ठिकाणी दिशा देणारे कार्यक्रम असतील. पर राहुल गांधी के कार्यक्रम मात्र राजकारण करता असते. हमने पिछले मंगलवार को जो हमारी महायुति के जो 6 मिनिस्टर हम लोग हैं, जिसे मैं हूँ, गिरीश महाजन है, हसन मुशर्रफ है, छगन भुजबल जी है, हमारे उदय सामंत जी है, शंभूराज देसाई है, दादा घुस है, हमने 6 लोगों ने निर्णय लिया कि जो महायुति की जो हम कोऑर्डिनेट करते हैं सरकार करके, कुछ ऐसे इशू है जो मुख्यमंत्री दोनों उप मुख्यमंत्री से डिस्कस करने हैं. मैंने खुद मंगलवार को जाकर उनका समय लिया कि आने वाले कैबिनेट मंगलवार होगी, उस दिन आप हमारे से 1 घंटे का समय दीजिए. मान्य कर लिया. और हम इंटरनल हमारी महायुति की बैठक के इश्यूज है, आने वाले कोऑपरेटिव इलेक्शंस है, आने वाले ग्राम पंचायत चुनाव है, आने वाले नगर पंचायत के चुनाव है अगले महीने एसआईआर के बाद. एसआईआर में आने वाले क्या अड़चन है, क्योंकि एसआईआर में सभी पार्टियों का योगदान चाहिए. वहाँ सभी हमारे बूथ लेवल एजेंट काम कर रहे हैं, सभी पार्टी के. तो ऐसी जो दिक्कतें आ रही है, जो दिक्कतें का कुछ मार्गदर्शन हमको लेना पड़ेगा, क्योंकि हम लोग पूरे सक्षम नहीं है, 6 लोग हैं. तो हमने मार्गदर्शन मांगा है 5-6 इशू पे. हमने मुख्यमंत्री जी को नोट भी भेजी है, उस नोट की बैठक है. इनको इतना जल्दी हो गया अभी कि ये जा रहे और हम आ रहे. ये नहीं होने वाला है 2047 तक, चिंता मत करिए. ये गलत अफवाह कर रहे हैं, गलत अफवाह का बाजार करते हैं. क्या कहेंगे? देखिए ना, आने दीजिए ना, क्योंकि इस टाइम डिमांड बहुत क्षेत्र से है. अनेक कोचिंग क्लास के जो गार्डियंस है उनसे डिमांड्स है, बच्चों के पालक से डिमांड्स है कि इसमें कुछ सुधार लाइए. कोई भी आता है, कोई भी कुछ करता है, कोई भी कुछ करता है, ठप्पा मारते हैं, सर्टिफिकेट दे देते हैं. तो होने दीजिए ना अच्छा कानून. कानून आने के बाद, उसका ड्राफ्ट आने के बाद पता चलेगा. और मुझे लगता है कि अच्छी पहल है, ये पहल लेनी चाहिए, वो ले रही है, ले ली है. कहा यह जा रहा है कि नॉर्थ के 3 राज्यों से भी ये कड़ा कानून बनाया जा रहा है. देखिए, कड़ाई कानून चाहिए, एजुकेशन में कोई कॉम्प्रोमाइज नहीं चाहिए. जो अभी सरकार ने कानून बनाया, केंद्र सरकार ने, कि इसके बाद जो पेपर लीक करेगा वो तो सीधा उसको कभी जेल से छूटेगा ही नहीं. ऐसे ही होना चाहिए. कोचिंग क्लास के नाम पे गलत धंधा करने वाले जो लोग हैं, करिए ना. कोचिंग क्लास जरूरत है, इसका मतलब ये नहीं कि लूटमार करना है, बच्चों के परिवार से लूटमार करनी है. कोचिंग क्लास का भ्रम पैदा करके बच्चों को, हम भी पढ़े हैं, हमने कभी कोचिंग क्लास की नहीं है, जिला परिषद स्कूल में पढ़े हैं हम. तो निश्चित रूप से कोचिंग क्लास चाहिए क्या? चाहिए, लेकिन कोचिंग क्लास के कुछ एसओपी होनी चाहिए, उसका कुछ नियम होना चाहिए. लूटमार चलती कभी कभी. जो एजुकेशन है वो एजुकेशन में जितना पैसा लेना चाहिए उतना लेना चाहिए. गरीब बच्चे होते हैं, सब लोग दे नहीं सकते. तो सारे लोगों की सुधार होना चाहिए. कोचिंग क्लास की आवश्यकता के साथ साथ सुधार भी होना चाहिए, एसओपी भी होनी चाहिए, उसमें आवश्यक बदल भी करना चाहिए. कोचिंग क्लास भी चलना चाहिए, लेकिन आवश्यक बदलों के साथ चलना चाहिए. आज मुंबई में एक जगह पर ऑटो वालों ने विरोध प्रदर्शन किया. आज आता मी आपल्याला एक महत्वाची बातमी देतो आहे. आज आमचे 57 तहसीलदार यांना डेप्युटी कलेक्टर म्हणून दर्जा दिलेला आहे. आज त्यांनी या ठिकाणी माझं अभिनंदनही केलं आहे आणि 25 नायब तहसीलदारला तहसीलदार म्हणून प्रमोशन दिलेलं आहे. आज महसूल खात्याच्या या प्रवासामध्ये महत्वाचा दिवस आहे. मी सर्व डेप्युटी कलेक्टरचं, सर्व तहसीलदारचं मनापासून अभिनंदन करतो.